राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या एका विधानामुळे राज्यात वादाचे मोहोळ उठले आहे। वारकरी संप्रदायात प्रतिगामी घुसखोरांनी शिरकाव केला आहे असे वादग्रस्त वक्तव्य लवांडे यांनी केल्याचा आरोप करत भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्रीरामपूर येथे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। या विधानामुळे वारकरी संप्रदायाचा अवमान झाला असून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत असा दावा करत श्रीरामपूर भाजपाच्या वतीने शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले। यावेळी विकास लवांडे यांच्यावर भाजपच्या गटनेत्या वैशाली चव्हार यांनी केली आहे। राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाचे प्रवक्ते लवांडे यांनी जे आमच्या हिंदू समाजाचे संत महात्म्याविषयी जे त्यांनी अपमानजनक शब्द वापरले आहेत त्यांच्या विरोधात आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आलेलं आहे। सदरच्या आंदोलनास नगरसेविका जयश्री पाटील, नगरसेविका स्नेहल खोरे, नगरसेवक दीपक चव्हाण, माजी नगरसेवक रवी पाटील यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते। पोलीस प्रशासनाने लवांडे यांच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनास दिला आहे। या निवेदनामुळे आणि भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळे श्रीरामपूर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आता पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।